नमस्कार रसिको, या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपलं आहे 14वं पुष्प. आज मी बोलणार आहे प्रसिद्ध जर्मन लेखक फ्रान्स काफ्का ह्याच्याविषयी आणि त्याची जी अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे, जगप्रसिद्ध द ट्रायल याविषयी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी परत आपल्याला नेहमीप्रमाणे विनंती करतो, आपण सगळ्यांनी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे ग्रंथालय वॉच याला फॉलो करा, त्याला सबस्क्राईब करा, बेलचं आयकॉन असेल तिकडे जाऊन ते प्रेस करा. दुसरी गोष्ट, ग्रंथालय आता ट्विटरवर देखील आहे. @ग्रंथालय वॉच हे आमचं ट्विटरचं हँडल आहे. आपण सर्वांनी आम्हाला ट्विटरच्या भाषेत फॉलो करा अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. आणखीन एक गोष्ट की आपण जेव्हा माझा व्हिडिओ बघाल तेव्हा आपल्या प्रतिक्रिया, आपले रिस्पॉन्सेस आपण यूट्यूबवर नक्की लिहा, म्हणजे आम्हाला खूप बरं वाटेल. फ्रान्स काफ्का हा 20व्या शतकातील मृत्यूनंतर जगभर प्रसिद्धीस आलेला जर्मन भाषेतील एक ज्येष्ठ बोहेमियन कादंबरीकार आणि लघुकथा लेखक. पूर्वी ॲस्ट्रो हंगेरियन साम्राज्यातील बोहेमिया राज्याची आणि सध्या झेक प्रजासत्ताकाची राजधानी असलेल्या प्राग या शहरात त्याचा जन्म 3 जुलै 1883 रोजी एका मध्यमवर्गीय ज्यू कुटुंबात झाला. आपल्या व्यापारधंद्यात आकंठ बुडून गेलेले हर्मन काफ्का हे फ्रान्सचे वडील, तर त्यांना मदत करणारी जुली लोवी ही त्याची आई. त्यांना झालेल्या 6 मुलांपैकी फ्रान्सचे 2 भाऊ तो 7 वर्षांचा होण्यापूर्वीच गेले. त्यामुळे फ्रान्सचा सर्वात मोठा भाऊ आणि त्याच्या 3 लहान बहिणी असा त्यांचा परिवार होता. वयाच्या 5 ते 10 वर्षांच्या दरम्यान फ्रान्सने मसना स्ट्रीट येथे जर्मन मुलांच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. नंतर किन्स्की पॅलेस येथील खास हुशार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सरकारी जिम्नॅशियम या माध्यमिक शाळेत त्याने शिक्षण घेतलं आणि वयाच्या 18व्या वर्षी तो मॅथुरा ही परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्यानं प्रागमधील कार्ल फर्डिनांडी या जर्मन विद्यापीठात प्रवेश घेतला आणि तेथे 1906 साली वयाच्या 23व्या वर्षी डॉक्टर ऑफ लॉ ही पदवी प्राप्त केली. वरील सर्व शैक्षणिक काळात फ्रान्सने प्रचंड वाचन केलं. कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात त्याचा मॅक्स ब्रॉड नावाच्या विद्यार्थ्याशी परिचय झाला. ब्रॉडच्या लक्षात आलं की फ्रान्स हा लाजरा आणि मितभाषी असला ना तरी तो जे बोलतो ते मोजकंच आणि विचारपूर्वक असतं. त्यांची मैत्री दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेली आणि ते दोघे आयुष्यभर जीवश्य कंठ्याचे मित्र बनले. म्हणजे त्या दोघांनी मिळून प्लेटोचं प्रोटॅगोरस हे पुस्तक मूळ ग्रीकमध्ये वाचलेलं होतं. फ्रान्सला डोस्तोव्स्की, फ्लॉबर्ट, निकोलाय गोगोल, फ्रान्स ग्रिल पार्झर आणि हर्मन व्हॉन क्लिस्ट हे आपले खरे रक्ताचे बंधू आहेत असं वाटत असे. शिक्षण संपल्यावर 1907 फ्रान्सने एका विमा कंपनीत नोकरी पत्करली. पण तेथील कामाचे तास हे त्याच्या लिहिण्याच्या ऊर्जेला प्रतिबंध निर्माण करीत असे आहेत हे लक्षात आल्यावर त्याने ती नोकरी 7-8 महिन्यातच सोडली आणि अधिक सोयीस्कर अशा वर्कर्स ॲक्सिडेंट इन्शुरन्स इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी पत्करली. तिथे त्याने आपल्या कामाचे तास मर्यादित ठेवले पण उत्तम काम केलं. आपल्या वरिष्ठांचा आदर संपादन केला, एकामागून एक वरच्या जागा मिळवल्या. तिथे त्याने जवळजवळ 9 वर्ष म्हणजेच 1917पर्यंत काम केलं. पण नंतर क्षयरोगाने बाधित झाल्याने त्याच्या वरिष्ठांनी त्याला केवळ त्याच्या उत्तम कामाची पावती म्हणून की काय पुढील 5 वर्ष वारंवार आजारपणाची रजा देऊन नोकरीवर ठेवलं आणि शेवटी पेन्शन देऊन निवृत्त केलं. 3 जून 1924 रोजी काफ्काचा मृत्यू झाला. वरवर पाहता फ्रान्सचा शैक्षणिक प्रवास व्यावहारिकदृष्ट्या अगदी सुरळीत चालला होता. तो एक हुशार विद्यार्थी म्हणून शिक्षक वर्गाचा आवडता आला होताच. त्याला रसायनशास्त्र घेऊन विद्यापीठात शिक्षण घ्यायची इच्छा होती, पण वडिलांच्या सांगण्यावरून त्यानं कायदा हा विषय घेतला. परंतु तिथेही त्यानं व्यवस्थितरित्या डॉक्टरेट मिळवली. शिक्षणोत्तर नोकरीतही फ्रान्सने उत्तम कामगिरी बजावली आणि परिश्रम घेऊन तिथे आपलं विशिष्ट स्थान निर्माण केलं.
सामान्यतः मध्यमवर्गीय व्यक्तीला शिक्षणात आणि नंतर व्यावहारिक जीवनात हे काही कमी नव्हतं. पण फ्रान्स हा निराळाच विलक्षण मनुष्य होता. तो का आणि कसा हे मी आता आपल्याला सांगतो. फ्रान्स हा जन्मापासूनच नाजूक प्रकृतीचा, शारीरिकदृष्ट्या किटकिटीत आणि मानसिकदृष्ट्या भित्रा, सदैव आपलं काही चुकतं आहे का अशी भावना असणारा पण शांत आणि बुद्धिमान मुलगा होता. बुद्धिमत्ता आणि शरीरयष्टी कदाचित त्याच्या आजोळच्या मंडळींकडून आलेला वारसा असावा. पण ज्यांच्याबरोबर फ्रान्सनं आपलं बरंच आयुष्य काढलं ते त्याचे वडील हर्मन हे एक भौतिक यश आणि सामाजिक प्रतिष्ठा हे आयुष्याचे सर्वस्व आहे असं मानणारे आणि कुटुंबप्रमुख म्हणून अमर्याद सत्ता गाजवणारे. त्यामुळे फ्रान्सचं सर्व आयुष्यच सर्वार्थानं झाकोळल्यासारखं झालं. त्याचं व्यक्तिमत्व व्यामिश्र आणि संदिग्ध होत गेलं आणि त्यातून अनेक गहन मानसिक प्रश्न आयुष्यभर उद्भवत राहिले आणि त्यांचं पर्यवसान आत्यंतिक क्लेश निर्माण होण्यात झालं. नोव्हेंबर 1919मध्ये म्हणजे त्याच्या वयाच्या 36व्या वर्षी, म्हणजे त्याला क्षयरोगाची बाधा झाल्यानंतर 2 वर्षांनी आणि त्याच्या मृत्यूच्या आधी 4 वर्ष, त्याने वडिलांना आपल्या त्यांच्यातल्या परस्पर संबंधाविषयी एक 47 पानी पत्र लिहिलं. ते लेटर टू हिज फादर या नावाने प्रसिद्ध झालं. या प्रदीर्घ पत्रात काफ्कानं त्याच्या वडिलांशी असलेल्या त्याच्या संबंधातील विविध पैलूंवर, त्यांच्यातील दुरावाबद्दल अत्यंत सविस्तर असं भाष्य केलेलं आहे. हे पत्र फ्रान्सने वडिलांना देण्यासाठी आईला दिलं खरं, पण तिनं ते काही दिवस आपल्याजवळ ठेवलं, पण ते नवऱ्याला न देताच फ्रान्सला परत केलं. वडिलांना लिहिलेल्या पत्रातून काफ्काची मानसिकता स्पष्ट होते. त्याचं सर्व आयुष्यच दुरावा, द्वंद्व आणि दुःख यांनी ग्रासलेलं होतं. तो विद्यार्थी असताना एका बाजूला त्याच्या संपर्कात असलेल्या थोड्याशा मित्रपरिवारात तो हुशार, शांत स्वभावी, विनोदी आणि दिसायला देखणा अशी त्याची प्रतिमा होती, तर दुसऱ्या बाजूला तो एक शारीरिकदृष्ट्या दुर्बल आणि मानसिकदृष्ट्या दबलेला आणि अधुरेपणाची जाणीव असलेला मुलगा होता. शाळांमध्ये शिकत असताना शिक्षकांना प्रिय असा तो विद्यार्थी होता खरा, पण त्याला शैक्षणिक संस्थांची निरंकुश सत्ता, तेथील मानवताविरहित घोकंपट्टी आणि जुन्या शास्त्रीय भाषांवर भर देणारा अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम अजिबात पसंत नव्हता. त्याच्या विरोधात तो उभा राहायचा, पण त्याचा उपयोग नव्हता. नोकरीत असताना त्याच्या वडिलांना आणि आईलासुद्धा त्याच्या उत्तम चाललेल्या कामाची कदर बिलकुल नव्हती. तो नोकरी सांभाळत रात्री जागून सतत लेखन करीत असे, पण त्याबद्दलही त्यांना काहीच वाटत नसे. त्यामुळे काफ्काच्या आत्मविश्वासाला आणखी तडे गेले हे मात्र खरं. मोठेपणी काफ्कानं प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध बंडच पुकारलं आणि आपण समाजसत्तावादी म्हणजे सोशलिस्ट आहोत आणि झिओनिस्ट नाही असं जाहीर केलं. त्याला सिनोगॉगमध्ये जायला कधीच आवडलं नाही आणि शेवटी तर आपण नास्तिक असल्याचाही तो म्हणे. ज्यूंच्या बाबतीत त्याला पूर्व युरोपातील परलोकविद्यावादी येडिझम म्हणजेच ज्याला स्पिरिच्युअल येडिझम म्हणतात, हा पश्चिम युरोपातील ज्यूंच्यापेक्षा अधिक प्रिय होता. प्रागमध्ये असताना त्याची तेथील बुद्धिमान जर्मन ज्यू लोकांशी मैत्री झाली होती, पण तो ज्यू असल्यानं इतर जर्मन लोकांपासून दूर झाला. तर तो आधुनिक बुद्धिवादी म्हणून ओळखला जात असल्याने सामान्य ज्यू समाजापासूनही तो दूरच राहिला. त्याला झेक भाषा येत होती आणि झेक लोकांच्या राजकीय आणि सांस्कृतिक आकांक्षाविषयी त्याला जवळीक वाटायची, पण अन्यथा तो जर्मन भाषा आणि जर्मन संस्कृतीबरोबरच निगडीत असल्यामुळे तो झेक लोकांपासून दूरच राहिला. फ्रान्सला विवाह संस्थेविषयी आदर असला तरी त्यानं विवाहाचा कधीच विचार केला नाही. उलट तो निरनिराळ्या स्त्रियांमध्ये स्वरपणे गुंतत गेला. त्याचा मित्र ब्रॉड याच्या नात्यातल्या फेलिस ब्रॉर हिच्याबरोबर 2दा लग्न करण्याचं ठरवूनही शेवटी त्याने नकार दिला. नंतर तो मेलेना पोलाक या मुलीच्या प्रेमात पडला, पण नंतर इथेही त्याने शेवटी नकारच दिला. एकदा बाल्टिक समुद्रकिनारी तो गेला असताना तिथे ड्युरा डेमाट या एका तरुण ज्यू मुलीच्या तो प्रेमात पडला
आणि मग तिच्याबरोबर स्वतःच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 1924पर्यंत तो राहिला. काफकाने आपल्या 40 वर्षांच्या आयुष्यात प्रचंड लिखाण केलं. काही झेक भाषेत लिहिलेली पत्र सोडली तर त्याचं सर्व लिखाण जर्मन भाषेत आहे. व्हॉन क्लेस्ट हा जर्मन लेखक त्याला आपल्या कुटुंबियांपेक्षाही अधिक जवळचा वाटायचा आणि त्याच्या लेखनाचा आपल्यावर परिणाम झाल्याचं तो सांगायचा. काफकाच्या विस्तृत लिखाणाचा फारच थोडा भाग त्याच्या हयातीत प्रसिद्ध झाला. त्यात फक्त काही कथांचा समावेश आहे. या लेखनाची फारशी दखलही घेतली गेली नाही. अशा कथांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण कथा म्हणजे द जजमेंट, जी त्यानं 22 सप्टेंबर 1912 एका रात्रीत लिहिली. जणू स्वतःच्या आयुष्यावर आधारित म्हणून की काय, या कथेत कठोरपणे अधिकार गाजवणारे वडील आणि त्यांचा मुलगा यांच्यामध्ये असलेलं अस्वस्थ नातं आणि त्यात भर पडलेलं म्हणजे मुलाचं प्रेयसीबरोबर ठरू पाहणारं लग्न असा विषय आहे. काफकाच्या फेलिसबरोबर असलेल्या संबंधाविषयीचा हा संदर्भ. काफकाने ही कथा तिलाच अर्पण केलेली आहे. त्यानंतर काफकाने 1912 द मेटामॉर्फोसिस ही कथा लिहिली आणि ती 1915 प्रसिद्ध केली. त्यात एका गावोगावी हिंडणाऱ्या विक्रेत्याचं एकदा झोपेतून उठल्यावर भयानक हानिकारक प्राण्यामध्ये म्हणजेच एका वर्मीमध्ये रूपांतर झालेलं असतं, अशी ही कथा आहे. प्रथम 1914 लिहिलेली, मध्यंतरी सुधारित झालेली इन द पेनल कॉलनी ही कथा 1919 प्रसिद्ध झाली. यात अनन्वित छळ करून नंतर देहांत शिक्षा करण्याचं एक उपकरण कसं बनवलं जातं याविषयी लिहिलेलं आहे. 1924 त्यानं हंगर आर्टिस्ट ही एक बुधकथा लिहिली. त्यात सर्कसमधील एक कलाकार पिंजऱ्यात बंद केलेला असतो आणि तो 40 दिवस उपवास करतो, हेच त्याचं फक्त काम असतं. पण त्याच्या कामाविषयी लोकांची उत्सुकता कमी कमी होत जाते आणि एक दिवस तो मरतो. सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात बदल करण्यात या कलाकाराचा अभिमान कसा निष्प्रभ ठरतो, हा या कथेतील बोध. अशाच विषयावरची त्याची अखेरची कथा जोसेफाईन द सिंगर किंवा द माऊस फोक ही आहे. काफकाने फक्त 3च कादंबऱ्या लिहिल्या. पहिली द मॅन हू डिसअपियर्ड किंवा द मिसिंग मॅन 1912 लिहिली. ही कादंबरी अपुरीच राहिली, पण काफकाच्या मृत्यूनंतर ब्रॉडने ती अमेरिका या नावाने प्रसिद्ध केली. प्रेक्षक म्हणून काफकाने यडिश नाट्य म्हणजेच यडिश थिएटर पाहिलेलं होतं. त्यातून त्याला प्रत्येकाच्या अंतर्यामी आपला प्राचीन वारसा खोलवर दडलेला असतो असं लक्षात आलं आणि याच विचाराच्या स्फूर्तीतून काफकानं ही कादंबरी लिहिली. त्याचे जे अनेक नातेवाईक अमेरिकेत स्थलांतरित झाले होते त्यांच्या अनुभवावर भेटलेली ही कादंबरी आहे. यात विनोद आहे आणि काफकाच्या अन्य लिखाणापेक्षा यात वास्तव बरंच जास्त आहे. किंबहुना काफकाचं सकारात्मक शेवट असलेलं हे एकमेव लिखाण मानलं जातं. काफकाची दुसरी कादंबरी द ट्रायल, याविषयीच मी आज आता पुढे बोलणार आहे. काफकाची तिसरी कादंबरी म्हणजे द कॅसल. 1914 आयोजित केलेली कादंबरी काफकानं प्रत्यक्षात 8 वर्षानंतर लिहायला घेतली. नोकरशाही, दुरावा यामुळे निर्माण झालेल्या प्रस्थापित शासकीय पद्धतीविरुद्ध उभं राहण्यात जे सतत नैराश्य निर्माण होतं, त्यामुळे एखाद्याला आपलं निर्धारित ध्येय प्राप्त करणं कसं अशक्यप्राय होतं याविषयी या कादंबरीत लिहिलेलं आहे. ही कादंबरी अतिशय गडद म्हणजे ज्याला आपण डार्क म्हणतो आणि अतिवास्तववादी मानली जाते. काफकाच्या प्रसिद्ध झालेल्या विस्तृत भांडाराचा काही भाग व्यक्तिशः त्याच्यापाशी होता, तर बराचसा भाग त्याचा मित्र आणि त्याच्या लिखाणाचा जो व्यवस्थापक होता, एक्झिक्युटर मॅक्स ब्रॉड, याच्याजवळ होता. आयुष्याच्या शेवटी तो डोरा डियामट या आपल्या अखेरच्या प्रेयसीबरोबर राहत असताना तिच्या मदतीने त्याने काही लिखाण दुर्दैवाने जाळून टाकलं, परंतु तिनं त्याच्या 20 वह्या आणि 35 पत्र लपून ठेवली. ती पुढे जर्मन गेस्टापोनी जप्त केली आणि त्यांचा शोध अद्यापही चालूच आहे. मॅक्स ब्रॉडलाही त्याने एक पत्र लिहिलं होतं. त्यात असं म्हटलं होतं, प्रियतम मॅक्स, माझी एक शेवटची विनंती. माझ्या मागून तुझ्याकडे माझं जे जे काही आहे, माझ्या रोजनिशी, माझी हस्तलिखितं, मला आलेली आणि अन्य पत्र,
रेखाकृती म्हणजे स्केचेस ही न वाचता पुरून टाक. काफकाच्या मृत्यूनंतर ब्रॉडने ही विनंती मान्य केली नाही हे आपलं सुदैव आणि त्याच्याकडे असलेलं बरंचसं लिखाण 1925 ते 1935 या काळात त्यानं प्रसिद्ध केलं. ते करताना त्याला बरेच परिश्रम करावे लागले, कारण रोजनिशी तारीखवार नव्हत्या. पुस्तकांचं लेखन कधी शेवटून प्रारंभाकडे, कधी मध्यापासून प्रारंभाकडे, काही वाक्य अर्धी तर काही संदर्भ संदिग्ध वगैरे वगैरे. या प्रसिद्ध केलेल्या लेखनात काफकाच्या तिन्ही कादंबऱ्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन ऑफ अ स्ट्रगल या कथासंग्रहाचाही. काफकाच्या मृत्यूनंतर ब्रॉडने प्रसिद्ध केलेल्या काफकाच्या लिखाणामुळे काफकाचे नाव आणि त्याचं लिखाण प्रथम माहीत झालं. पण त्याला जागतिक कीर्ती प्राप्त झाली ती नंतरच, कारण 1935चा काळ हा जर्मनीतील हिटलरच्या नाझी राजवटीचा आणि ज्यूंच्या अतिशय दयनीय स्थितीचा होता. 1939 साली ब्रॉड हा ज्यू म्हणून पॅलेस्टाईनला पळून गेला. जाताना त्याने काफकाचे न प्रसिद्ध झालेले हजारो कागदपत्र आपल्याबरोबर नेली. नंतरच्या काळात काफकाच्या हात असलेल्या तिन्ही बहिणींची नाझींनी छळवणूक म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये रवानगी करून त्यांची वेगवेगळ्या वेळी हत्या केली. साधारणतः त्या सुमारास प्रथम फ्रान्समध्ये आणि नंतर इंग्लंडमध्ये काफकाच्या साहित्याचं नाव झालं. 1945 साली हिटलरच्या पराभवानंतर काही काळ गेल्यावर जर्मनीत आणि ऑस्ट्रियात काफकाच्या साहित्याला स्थान मिळू लागलं आणि हे स्थान जागतिक पातळीवर पोचेपर्यंत 1960पर्यंतचा काळ उजाडला. 1961 साली ऑक्सफर्ड बोडेलियन लायब्ररीने काफकाची बरीचशी हस्तलिखितं घेतली. इतकं होऊनसुद्धा हजारो कागदपत्र ब्रॉडकडे होतेच. ते त्याने त्याच्या 1968 साली झालेल्या मृत्यूपूर्वी त्याची स्वीय सचिव होती इस्थर हॉफे हिच्या हवाली केलं होतं. त्यातले काही तिने विकले किंवा प्रसिद्ध केले आणि बाकीचे आपल्या मुलींच्या हवाली केले. त्यानंतर या कागदपत्रांच्या मालकीविषयी कोर्टात बरीच वर्ष प्रकरण चालली. अखेरीस डिसेंबर 2018मध्ये इस्रायलच्या सर्वोच्च न्यायालयाने ही सर्व कागदपत्र नॅशनल लायब्ररी ऑफ इस्रायलच्या मालकीची असल्याचा निर्णय दिला. काफकाने आपल्या लिखाणात हाताळलेल्या विषयात रहस्यमय शोधाशोध आहे आणि गूढ परिवर्तनही आहे. तसंच शारीरिक छळ आणि मानसिक क्रूरता यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे माणसातील दुरावा, एकाकीपणा आणि दुःख यांचे उल्लेख आहेत. नोकरशाहीविरुद्धचा लढा, द्वेष आणि मूर्खपणा यांचेसुद्धा संदर्भ आढळतात. काफकाच्या लिखाणाविषयी अनेक मतमतांतर आहेत. त्याचं पितृसत्ताक कुटुंबातील आणि हुकुमशाही राजवटीतील गेलेल्या आयुष्याचा परिणाम त्याच्या लिखाणावर आहे असं काही मानतात. काही त्याच्या लेखनाकडे यहुदी धर्माच्या म्हणजे जुडायमच्या दृष्टिकोनातून बघतात, तर काही फ्रॉडियन मानसशास्त्रीच्या दृष्टीने. त्याच्या लिखाणातील नोकरशाहीवरील टीका ही काही त्याच्या मार्क्सिस्ट विचारसरणीशी जोडतात, तर काहींच्या मते त्याच्या मनातील काहीसा अराजकतावाद त्याला कारणीभूत आहे. काहींना त्याचं लिखाण आधुनिक विचारसरणीचं वाटतं, तर काहींना ते वास्तवतावाद आणि कल्पनारम्यता यांचं संमिश्रण असल्यासारखं वाटतं, तर काहींना त्यात एक प्रतिकात्मक अस्तित्ववाद दिसतो. काहींना त्यांची रूपकं म्हणजे ज्याला आपण ॲलेगरीज म्हणतो ते परमेश्वराच्या आदिभौतिक शोधाची लक्षणं वाटतात. अशी निरनिराळी मतं असली ना तरी त्याचं लेखक म्हणून मोठेपण वादात येत आहे. कवी W.H. ऑडेननं त्याला 20व्या शतकातील दांते असं म्हटलं आहे, तर कादंबरीकार व्लादिमीर नाबॉकोवने त्याला 20व्या शतकातील महान लेखकांपैकी एक प्रमुख लेखक असं म्हटलं आहे. काफकाच्या लिखाणाचा निरनिराळ्या सांस्कृतिक क्षेत्रांवर बराच परिणाम झाला आहे. नाटकं, चित्रपट, नृत्य, संगणकीय खेळ, रेडिओ आणि TV वरील मालिका वगैरे सर्वत्रच त्याच्या लिखाणावर आधारित कार्यक्रम होत आलेले आहेत. विशेषतः द ट्रायल आणि द मेटामॉर्फोसिस या लिखाणात ज्या कल्पना आणि प्रसंग आहेत यांचं वर्णन करताना काफकाएस्क अशी संज्ञा वापरतात. प्रागमध्ये फ्रान्स काफका म्युझियम आहे. 10 जानेवारी 1983 या दिवशी अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी एक 6 किलोमीटर व्यासाचा लघुग्रह शोधून काढला,
त्याचं नाव 3412 काफका असं दिलेलं आहे. आता मी द ट्रायल या कादंबरीकडे वळतो. या कादंबरीच्या कथानकाची रूपरेषा मी आपल्याला सांगण्याचा आता प्रयत्न करणार आहे. जोसेफ के हा एका बँकेत चीफ कॅशियर म्हणजेच मुख्य रोखपाल म्हणून काम करत असतो. त्याच्या 30व्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळीच त्याच्याकडे एका निनावी सरकारी संस्थेचे 2 अधिकारी येतात आणि त्याला अटक करतात. बरं, त्याचा गुन्हा काय हे देखील ते जोसेफ केला सांगत नाहीत. हे 2 अधिकारी त्याला तुरुंगात नेत नाहीत, तर त्याला ते असं सांगतात की कमिटी ऑफ अफेअर्सकडून जोसेफ केला पुढचे आदेश येतील. गोंधळात पडलेल्या जोसेफ केला त्याची जी हे असते लँडलेडी ती धीर द्यायचा प्रयत्न करते आणि असंही ध्वनित करते की याचं कारण जोसेफ केचे त्याच्या शेजारी राहणाऱ्या फ्रॉलिन म्हणजे मिस बर्न्स्टनशी तिच्याशी जे संबंध असतात अनैतिक त्याच्याशी असावं हे कारण. थोड्या दिवसांनी जोसेफ केला असं कळतं की त्याची अजून एक शेजारी जी आहे फ्रॉलिन मॉन्टॅग ही आता फ्रॉलिन बर्न्स्टर बरोबर राहायला लागलेली असते. जोसेफ केला असा संशय येतो की योजना त्याला फ्रॉलिन बर्न्स्टरपासून दूर ठेवण्यासाठीच केलेली आहे. जोसेफला मग रविवारी न्यायालयासमोर उभं राहण्याचा आदेश येतो, पण त्याला वेळ किंवा न्यायालयातली कुठली खोली याबद्दल काहीच माहिती देण्यात येत नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर जोसेफला एका इमारतीतील अडगळीच्या खोलीत न्यायालय सापडतं. त्याला झालेल्या उशिराबद्दल न्यायालय त्याची चांगलीच कानउघडणी करतं. जोसेफ या खटल्याची जी ॲब्सर्डिटी आहे म्हणजे निरर्थकता आहे ना ती न्यायालयापुढे मांडतो आणि स्वतःवर आरोप काय आहेत हे माहीत नसल्याचं न्यायालयाला सांगतो. त्यामुळे होतं काय, तो न्यायालयाची नाराजी स्वतःवर ओढून घेतो. यानंतर जोसेफ मुख्य न्यायाधीशाला भेटण्याचा प्रयत्न करतो, पण तो सफल होत नाही. तिकडे त्याला एका न्यायालय सहाय्यकाची पत्नी भेटते आणि ती त्याला मोहित करण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी एक कायद्याचा विद्यार्थी तिथे येतो आणि ती बाई त्याची प्रेयसी असल्याचं सांगून तो तिला तिकडनं बाहेर घेऊन जातो. मग त्या बाईचा नवरा जो न्यायालयाचा अटेंडंट म्हणजे कर्मचारी असतो तो जोसेफला न्यायालय सगळं दाखवतो. या सगळ्यात जोसेफची प्रचंड दमछाक होते. एका संध्याकाळी जोसेफला त्याच्या बँकेच्या सामानाच्या खोलीमध्ये एक विचित्र दृश्य दिसतं. एक माणूस त्याला पकडायला आलेल्या 2 अधिकाऱ्यांना चापकानं मारत असतो. कारण काय तर त्या दोघांनी म्हणे जोसेफकडे लाच मागितली असते आणि त्यामुळे जोसेफने तक्रार केलेली असते. जोसेफ त्या फटके मारणाऱ्या माणसाला त्या अधिकाऱ्यांना न मारण्याची विनंती करतो, पण त्याची दखल घेतली जात नाही. दुसऱ्या दिवशीही याच प्रकाराची पुनरावृत्ती होते आणि त्यामुळे मात्र जोसेफ चांगलाच हबकतो. काही दिवसांनी जोसेफला भेटायला त्याचा काका येतो. जोसेफशी उठलेल्या वावड्यांमुळे तो अस्वस्थ झालेला असतो. हा काका जोसेफशी अंथरुणाला खेळलेल्या एका वृद्ध वकिलाची गाठ घालून देतो. त्याची शुश्रूषा लेनी नावाची एक तरुण नर्स करत असते. ही नर्स जोसेफकडे लगेचच आकर्षित होते आणि ती त्याला शेजारच्या खोलीत घेऊन जाते. तिथे तिच्याशी प्रेमालाप करून जोसेफ जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्याला त्याचा चिडलेला काका भेटतो. हा काका जोसेफला असं सांगतो की जोसेफची सगळ्याच प्रक्रियेबद्दलची बेफिकीर वृत्ती त्याच्या खटल्याला बाधक ठरत आहे. या वकिलाच्या काही भेटीगाडीतच जोसेफला उमगतं की त्याला फारसा उपयोग होणं कठीणच आहे. त्याचवेळी जोसेफला त्याच्या बँकेचा एक गिराईक त्याला न्यायालयाच्या अधिकृत रंगाऱ्याला भेटण्याचा सल्ला देतो. टिटोरेलीचं हे त्याचं नाव टिटोरेलीचं न्यायालयात काहीच वजन नसतं, पण त्याला या खटल्याच्या एकूण प्रक्रियेबद्दल खूपच माहिती असते. त्याच्याशी बोलल्यानंतर जोसेफला बरीच माहिती मिळते खरी, पण त्याला असंही कळतं की यापूर्वी खटल्यातून निर्दोष कुणी सुटलेलं नसतं, कधीच नाही. यामुळे जोसेफ आपल्या वकिलाची सेवा बरखास्त करून खटल्याचा बचाव स्वतःकडेच घेण्याचं ठरवतो. त्याच्या वकिलाकडे जोसेफला ब्लॉक नावाचा एक माणूस भेटतो. तो जोसेफला असं सांगतो की त्याचा खटला 5 वर्ष चाललेला असतो आणि त्यामुळे त्याची सांपत्तिक स्थिती अगदी हलाखीची झालेली असते. 5 वर्षांपूर्वी तो एक यशस्वी व्यावसायिक असतो.
त्याचं त्या वकिलावर आणि लेनीवर अवलंबून असणं जोसेफला जाणवतं. त्याचे लेनीशी शारीरिक संबंध असल्याचाही त्याला संशय येतो जोसेफला. जोसेफ समोरच त्याचा वकील ब्लॉकच्या त्याच्यावर असणाऱ्या भक्तीची क्रूर थट्टा करतो. त्यामुळे होतं काय की जोसेफचं आधीच आपल्या वकिलाविषयी कलुषित झालेलं मत आणखीनच दूषित होतं. पुढे जोसेफला बँकेच्या एका महत्त्वाच्या आशिराबरोबर शहरातल्या कॅथेड्रलला जायला सांगितलं जातं. कॅथेड्रलमध्ये तिथला पाद्री जोसेफला त्याच्या नावाने हाक मारतो आणि बोलण्याच्या ओघात एक त्याला बोधकथा सांगतो. या बोधकथेच्या द्वारे जोसेफला आपल्या परिस्थितीचं ज्ञान व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. तो धर्मगुरू जोसेफला असंही सांगतो की ही बोधकथा म्हणजे न्यायालयाची फार जुनी अशी घटनाच आहे, पण कोर्टाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी त्याचा वेगवेगळा अर्थ काढलेला आहे आणि हे पिढ्यानपिढ्या चालू आहे. पुढे जोसेफच्या 31व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी जोसेफच्या घरी 2 माणसं येतात त्याला मृत्यूदंड द्यायला. ते जोसेफला शहराबाहेरच्या एका छोट्या खाणीत नेतात आणि खाटकाच्या सुरीने त्याची हत्या करतात. जोसेफ स्वतःच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी लाईक अ डॉग असे शब्द उच्चारतो आणि ही कादंबरी इथे संपते. जोसेफ के या एका सामान्य माणसाच्या आयुष्यातील 1 वर्षाचा काळ या कादंबरीत दाखवलेला आहे. या एका वर्षात त्याच्यावर बरेच चमत्कारिक प्रसंग येतात आणि या प्रसंगांचं तपशीलवार वर्णन म्हणजेच या कादंबरीचं कथानक होय. हे सगळेच प्रसंग जोसेफसाठी एका अर्थी अनपेक्षित अस्वस्थ करणारे असतात. एवढंच नव्हे तर तसे ते अगम्यच असतात, अगदी असंबद्ध देखील. या कथानकाची बांधणी काफ्कानं याच बरहुकूम केलेली आहे. समवन मस्ट हॅव ट्रॅड्यूस्ड जोसेफ के फॉर विदाउट हॅव्हिंग डन एनिथिंग रॉंग ही वॉज अरेस्टेड वन फाईन मॉर्निंग. या वाक्याने सुरुवात झालेल्या कादंबरीचं कथानक अशाच चित्रविचित्र प्रसंगात जोसेफ केला गोवत पुढे सरकतं. जोसेफ केला त्यानं काय गुन्हा केलेला हे माहीत नसतं. त्याला ते कोणी सांगत देखील नाही अगदी शेवटपर्यंत. आपल्याला देखील त्याचा गुन्हा काय हे शेवटपर्यंत कळतच नाही. त्याचा न कळलेला गुन्हा काय आणि ते न कळून देखील स्वतःला न्यायव्यवस्थेत निर्दोष साबित करण्याची जोसेफची प्राणांतिक धडपड हेच या कादंबरीचं कथानक आहे. या न्यायव्यवस्थेची देखील जोसेफ केला काहीच कल्पना नसते आणि किती धडपड केली तरी शेवटपर्यंत ही न्यायव्यवस्था कशी काम करते हे जोसेफ केला आणि आपल्यालाही कळतच नाही. ही न्यायव्यवस्था कसं कार्य करते याची आपल्याला अधूनमधून तुटपुंजी माहिती मिळते, पण यामुळे कुठल्याच गोष्टीचा उलगडा होत नाही, तर जोसेफ केच्या आणि आपल्या गोंधळात जास्त भरच पडते. यामुळे या सगळ्याच कथानकावर एखाद्या दुःस्वप्नाची जणू छायाच पडलेली आहे. घडणाऱ्या घटना या जणू अवास्तव आहेत, एखाद्या भयंकर स्वप्नात घडत आहेत अशीच आपली भावना होते, पण तरीही या घटना खरोखरीच घडत आहेत हेही आपल्याला कळतं. या घडणाऱ्या घटनांना असंबंध असं आपल्या कळण्यापलीकडचं असं काही तर्कशास्त्र आहे ही अस्वस्थ जाणीवही आपल्याला सतत होत राहते. हे सगळं अवास्तव किंवा अतिवास्तव वातावरण काफ्कानं इतक्या ताकदीनं उभं केलं आहे की ते या कादंबरीच्या शब्दाशब्दातून जाणवत राहतं. अतिशय संदिग्ध असलेली काफ्काची कथनशैली हे सगळं दुःस्वप्न आणखीनच गडद करत जाते. जसं हे कथानक पुढे पुढे जातं ना तसं तसं त्यातले प्रसंग जास्तच बिझार म्हणजे असंबद्ध अगम्य होत जातात. या प्रसंगांचं कुठलंही स्पष्टीकरण काफ्का आपल्याला देत नाही, पण यामुळेच की काय कदाचित जोसेफ केच्या भोवती घडणाऱ्या या आकलनापलीकडच्या प्रसंगांची मालिका आपल्या मनावर अतिशय गहिरी छाप पाडते. संदिग्धता हा किती मोठा साहित्यगुण आहे याची प्रचिती काफ्का आपल्याला सारखी करून देतो. जोसेफ के जसजसा या खटल्याच्या व्यवस्थेत जास्तीत जास्त रुतत जातो तसंच आपणही त्याच्याबरोबर या भयान अगम्य जगात जणू हरवून जातो. काफ्काची ही संदिग्ध कथनशैली जोसेफ केचा गोंधळ, त्याची असहाय्यता, त्याचं एकटेपण आणखीनच ठळकपणे आपल्यासमोर मांडण्यात कमालीची यशस्वी ठरते आणि या सगळ्या एका अर्थी स्वप्नवत घडणाऱ्या घडामोडी आणखीनच परिणामकारकरित्या आपल्या मनावर बिंबवते. कादंबरीच्या कथानकाचा प्रवास
एका विशिष्ट दिशेने चालू असल्याची एका अर्थी भयप्रद असलेली जाणीव आपल्याला हळूहळू होऊ लागते. त्यामुळे या कथानकाचा वेग एका अर्थी फारसा वेगवान नसला तरी दुसऱ्या अर्थी त्याला वेग आहे, कारण जोसेफ के च्या या अगम्य न्यायव्यवस्थेचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात आणि प्रवासात त्याला अनेक प्रसंगातून जावं लागतं आणि काफका ते एकामागून एक जणू निर्विकार अलिप्तपणे आपल्यासमोर उलगडत जातो. या सगळ्याच प्रसंगांची अनाकलनीयता इतकी विलक्षण आहे की त्यातून एका अनामिक भयाचं वातावरण या कथानकावर कायम पसरलेलं आहे. माणसाच्या भयाचं मूळ कारण म्हणजे एखादी गोष्ट न कळणं हेच आहे की नाही का? कारण एखादी गोष्ट कळली नाही तर मग पुढे त्यामुळे काय होईल याचा अंदाजच बांधता येत नाही, आणि ही अनिश्चितता हेच मानवी भयाचं सर्वात मुख्य कारण आहे, नाही का? एखाद्या गोष्टीचं स्वरूप कळलं की माणूस कशालाही तयार होऊ शकतो हे मानवी इतिहासाने आपल्याला वारंवार दाखवलेलं आहेच की. काफकाची सरळ भाषा या सगळ्या संदिग्ध वातावरणाला अधिकच गडद करणारी आहे यात शंकाच नाही. या कादंबरीच्या व्यक्तिरेखांच्या मनात काय चाललेलं आहे, मुख्यतः जोसेफ केच्या, ते काफकानं आपल्या सरळ सुटसुटीत पारदर्शी संवादातून आपल्यापर्यंत अगदी सहज पोचवलेलं आहे. काफकाचे हे सरळ वरवर साधे वाटणारे संवादही ही अगम्यता, संदिग्धता अतिशय नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोचवतात हे मात्र 100% खरं. या कादंबरीत व्यक्तिरेखा तशा मर्यादितच आहेत. जोसेफ के या एका वर्षभरात ज्यांच्या संपर्कात येतो अशी सगळी ही माणसं आहेत. जोसेफच्या अनाकालीन शोधामध्ये या काहींचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यात त्याच्या शेजारी राहणारी फ्रॉलिन बर्न्स्टर आहे. त्यात तिची मैत्रीण फ्रॉलिन मॉन्टॅग आहे, जी फ्रॉलिन बर्न्स्टरला तिची जोसेफ के बरोबर असलेली मैत्री त्याच्या अटकेनंतर तिला तोडायला सांगते. विल्यम आणि फ्रान्स हे अधिकारी आहेत जे जोसेफ केला प्रथम अटक करतात आणि नंतर त्यांची चामडी चाबकाने लोळवली जाते. त्यात त्याचा वरिष्ठ इन्स्पेक्टर आहे. जोसेफ केच्या बँकेतील त्याचे सहकारी आहेत. फ्राऊ ग्रुबाच ही जोसेफ के राहत असलेल्या घराची मालकीण आहे. प्रथम न्यायालयात गेल्यावर जोसेफ केला भेटणारी तिथल्या अटेंडंटची बायको आहे. तिथला एक शारीरिक व्यंग असलेल्या कायद्याचा विद्यार्थी आहे जो मुख्य न्यायाधीशाच्या हुकुमाप्रमाणे वागत असतो. जोसेफ केचा त्याच्या केसमुळे काळजीत पडलेला त्याचा काका कार्ल आहे. हर हल्ट हा वृद्ध वकील आहे. त्याची नर्स लेनी आहे जी जोसेफची प्रेमिका बनते. अल्बर्ट आहे जो हेर हल्टचा मित्र आहे आणि न्यायालयाचा एक अधिकारी आहे. जोसेफ केचा बँकेतला व्हाईस प्रेसिडेंट आहे जो त्याचा प्रतिस्पर्धी आहे आणि जोसेफ के खटल्यात गुंतल्याचं बघून त्याचा फायदा तो स्वतःचा मार्ग सुकर करण्यासाठीच घेत असतो. त्याच्या बँकेचा सर्वात वरिष्ठ अधिकारी आहे म्हणजे मॅनेजर आहे. रूडी ब्लॉक हा जोसेफ के सारखाच कायद्याच्या न्यायालयाच्या चक्रव्यूहात अडकलेला पूर्वी अत्यंत यशस्वी असलेला मक्याचा व्यापारी आहे. त्यात टिटोरेली हा न्यायालयाचा रंगारी आहे. त्यात अखेरच्या प्रसंगाला तो धर्मगुरू आहे जो जोसेफ केला सांगतो की त्याचा खटला अतिशय खराब स्थितीत आहे आणि त्यानं त्याच्या नशिबाचा शांतपणे स्वीकार करावा. या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्याला या कादंबरीत अगदी कमी वेळासाठी भेटतात, पण त्यांचं वागणं बोलणं हे सगळं कथानकाच्या दुःस्वप्नवत असलेल्या वातावरणाला पुष्टी देणारच आहे हे मात्र नक्की. आणि शेवटी आपला नायक जोसेफ के पहिल्यांदा अटक झाल्यावर आश्चर्यचकित होणारा, पहिल्यांदा न्यायालयात गेल्यावर आपला बचाव हिरिरीने करणारा, पण हळूहळू जसा खटला काही नव्हता रेंगाळत राहतो तेव्हा हळूहळू सगळ्यावरचाच विश्वास उडून हतबल असहाय्य होणारा जोसेफ के हे जणू सामान्य माणसाचं प्रतीकच आहे. त्याच्यात दोष आहेतच, पण ते कोणात नसतात. आणि त्याच्यातले दोष इतके भयंकर आहेत का की त्याची अशी अगदी दयनीय अवस्था व्हावी. जोसेफ केची ही निष्फळ धडपड, त्याची अगतिकता आपल्याला त्याच्यात गुंतवून ठेवते. जोसेफ केप्रमाणेच आपल्यालाही घडणाऱ्या घटना दिसतात, कळतात, पण त्यांचं पूर्ण आकलन होतच नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे जोसेफ केप्रमाणे आपल्यालाही त्यानं काय गुन्हा केला आहे हे शेवटपर्यंत कळतच नाही. आणि न्यायालयाच्या कारभाराची पद्धतही शेवटपर्यंत
जोसेफ केसाठी आणि आपल्यासाठी अनभिज्ञच राहते. ही न कळता धडपडणाऱ्या जोसेफ केविषयी मात्र आपल्या मनात नुसती सहानुभूती वाटत नाही, तर आपण त्याच्याशी इतके जोडले जातो की त्याचा प्रत्येक विचार, त्याची प्रत्येक भावना, त्याच्यावर येणारा प्रत्येक प्रसंग आपल्या मनावर अगदी खोल परिणाम करतो. जोसेफ केची ही असहाय्यता आपल्याला अत्यंत अस्वस्थ करून सोडते. आणि यात नवलते काय? जोसेफ के हा आपलंच प्रतिनिधित्व करत आहे हे आपल्याला लगेच उमगतं आणि फ्रान्स काफ्काच्या लेखणीचं हे एक असामान्य यश आहे असंच म्हणावं लागेल, नाही का? मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कादंबरी प्रसिद्ध झाली 1925मध्ये, म्हणजेच काफ्काच्या मृत्यूनंतर. तशी ही कादंबरी काफ्काच्या इतर कादंबऱ्याप्रमाणेच अपूर्णच आहे, पण तरी तिचा आकस्मिक शेवट करणारे एक प्रकरण या कादंबरीत आहेच. आणि हा आकस्मिक शेवटही हेतू पुरस्सरच आहे हेही खरंच. ही कादंबरी मगाशी सांगितल्याप्रमाणे काफ्कानं लिहिली 1914 ते 15च्या दरम्यान. या कादंबरीचं मूळ हस्तलिखित म्हणजेच मॅन्युस्क्रिप्ट म्युझियम ऑफ मॉडर्न लिटरेचर, मार्बाक एम नेक्टर, जर्मनी इथे ठेवलेलं आहे. ह्या कादंबरीचं पहिलं इंग्रजीमध्ये भाषांतर 1937 साली प्रसिद्ध झालं. काफ्काच्या सर्वोत्कृष्ट आणि अतिशय प्रसिद्ध असलेल्या कलाकृतीमध्ये द ट्रायलचा फार वरचा क्रमांक आहे. या कादंबरीची आजतागायत अनेक भाषात भाषांतर झालेली आहेत. ल मॉन्ड या प्रसिद्ध फ्रेंच नियतकालिकानं 20व्या शतकातल्या 100 सर्वोत्कृष्ट पुस्तकांमध्ये द ट्रायलला 3रा क्रमांक दिलेला आहे, तर 20व्या शतकातील सर्वोत्कृष्ट जर्मन कादंबऱ्यात द ट्रायलला 2ऱ्या क्रमांकानं सन्मानित केलेलं आहे. गेल्या शतकातल्या ज्या पुस्तकांनी माणसाचा विचार बदलण्याचं अत्यंत मोलाचं काम केलेलं आहे, त्यातही द ट्रायलचा समावेश होतो. द ट्रायलवर अनेक चित्रपट निघाले आहेत. नभोवाणी नाट्य तसेच रंगभूमीवरही त्याच्या नाट्यरूपांतराचं अनेक ठिकाणी सादरीकरण झालेलं आहे. इतकंच काय, पण द ट्रायल याचं एका ग्राफिक कादंबरीतलं रूपांतरही 2008मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. एकाधिकारशाही राज्यव्यवस्थेच्या अत्यंत अगम्य, अनाकलनीय पण ठाम म्हणजेच रीड असलेल्या नोकरशाहीचं द ट्रायल हे एक अत्यंत विदारक, भयावह असं चित्र आहे. एखादा सामान्य माणूस या सगळ्या व्यवस्थेमध्ये किती हतबल आहे, काही न करता देखील तो या व्यवस्थेमुळे कसा भरडला जाऊ शकतो. न्यायाची कुठली अपेक्षा अशा प्रकारच्या निनावी, बेनचेहऱ्याच्या पण अत्यंत शक्तिमान अशा शासन यंत्रणेकडून करणं किती निष्फळ आहे, किती फोल आहे, याचं अत्यंत विदारक चित्रण काफ्कानं या कादंबरीत केलेलं आहे. माणसाचा एक्झिस्टन्स म्हणजेच माणसाचं जगणं कसं असू शकतं, किती संदर्भहीन, किती हतबल, किती अनाकलनीय, हे अत्यंत प्रभावीपणे मांडणारी जागतिक वाङ्मयातील ही एक अद्वितीय अशी कलाकृती आहे. काफ्काला साहित्यातल्या एक्झिस्टेन्शियल चळवळीचा एक पुरस्कर्ता म्हणून मानलं जातं. त्यानं निर्मिलेलं वाङ्मय हे पोस्ट मॉडर्निझमचं आहे असंही समजलं जातं. पण ही सगळी पंडिती विशेषणं आहेत. रसिक हो, आपल्या सर्वांचंच जगणं एका अर्थी जोसेफ के सारखंच आहे की नाही का? सगळंच अगम्य, अनाकलनीय, विचित्र, भयावह. पुढच्या क्षणाचा पत्ता नाही, नशीब म्हणजे काय याचं ज्ञान नाही, पण जगण्याची धडपड मात्र चालूच आहे. माणसाची ही अवस्था काफ्कानं जरा भडकपणेच जोसेफ केच्या रूपाने द ट्रायलमध्ये दाखवलेली आहे, पण म्हणून तिच्यातली सत्यता जराही कमी होत नाही. एका परीनं आपण सगळेच जोसेफ के आहोत आणि हे भयंकर सत्य काफ्कानं कितीही संदिग्ध शैली वापरली तरी न लपणार आहे. नव्हे, या संदिग्धपणामुळेच हे सत्य अत्यंत प्रकर्षाने अधोरेखित होतं आणि काफ्काच्या प्रतिभेच्या असाधारणपणाची ही एक पावतीच आहे, नाही का? साधारणतः 250 पानाची कादंबरी म्हणजे जागतिक साहित्य क्षेत्रात एका अर्थानं एक क्रांती करणारी अशी कलाकृती आहे. माणसाच्या अस्तित्वाबद्दल काही अप्रिय सत्य अतिशय निर्भीडपणे मांडणारी ही कलाकृती काफ्काच्या असामान्य प्रतिभेची आपल्याला ओळख करून देते. मानवाच्या अस्तित्वावर इतकं प्रामाणिक भाष्य करणाऱ्या या कलाकृतीला जागतिक वाङ्मयात इतकं मानाचं स्थान मिळालं, त्यात आश्चर्य ते काय?